टार्गेट कोरोनामध्ये अहमदनगरहून कोविड योद्धा डॉक्टर गिरीश कुलकर्णी 30 वर्षांपासून एड्स बाधित मुलांसाठी स्नेहालयाचे काम 12 सामाजिक संस्थांचे एकत्र येऊन मिशन राहत अभियान 40,000 स्थलांतरित मजुरांना आधार स्नेहालय बांधली कोरोना काळात अनेक संस्थांची भेट। नमस्कार, मी स्नेहल मनोरे बहिरा। टार्गेट कोरोना या स्पेशल शो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता पाहूयात कोरोना संदर्भित बातम्या सुपरफास्ट। जगात कोरोनाचा धोका वाढतोय। जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 6 कोटींपेक्षा जास्त झाली आहे। अमेरिकेसह युरोपमधल्या अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे। एकट्या अमेरिकेत 24 तासांच्या कालावधीत 2000पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला। जगभरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 14 लाखांपेक्षा जास्त झाली आहे। आतापर्यंत 4.25 कोटींपेक्षा जास्त कोरोना रुग्ण बरे झालेले आहेत, तर 1,72,00,000 कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत। त्यापैकी 99% अधिक रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत। जगभरात कोरोनाने थैमान घातलेला आहे। या आजारावरील लस पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कडून तयार करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी कंपनीला भेट देणार आहेत। त्यानंतर 4 डिसेंबर रोजी 100 देशांचे राजदूत देखील कंपनीला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार होते। मात्र काही कारणास्तव 4 डिसेंबरचा दौरा रद्द झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। दिल्लीहून आलेले 12 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत। आंतरराज्य प्रवास धोकादायक ठरत असल्याची शक्यता आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळावर चाचणी करण्यात आली होती, तर दुसरीकडे अहमदाबादच्या 24 तर दिल्लीच्या 79 प्रवाशांकडे चाचण्यांचे रिपोर्ट अद्याप मिळाले नसल्याची माहिती उघडकीस आली आहे। ब्राझीलचे राष्ट्रपती बोल्सोनारो यांनी गुरुवारी रात्री सोशल मीडियावर हे विधान केलेलं आहे। मी तुम्हाला सांगतोय, मी लस घेणार नाही, तो माझा अधिकार आहे, असं जेअर बोल्सोनारो यांनी म्हटलेलं आहे। बोल्सोनारो यांनी मास्क वापरण्याच्या उपयुक्ततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। कोरोनाचा प्रसार रोखण्यात मास्क प्रभावी असल्याचं खूप कमी पुरावे आहेत। कोरोनावरील लस मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतरही मला लशीची गरज पडणार नाही, असं त्यांनी म्हटलंय। महत्त्वाचं म्हणजे बोल्सोनारो यांना जुलैमध्येच कोरोना झाला होता। अकोल्यात अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांची प्रचार सभा होती। या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, खासदार राजेंद्र शिंगणे हे उपस्थित होते। यांच्या उपस्थितीत आजच्या प्रचार मेळाव्यात कोणालाही कोरोनाचं भान राहिलेलं नव्हतं। आमदार गोपीकिशन बजोरिया यांच्या निवासस्थानी ही प्रचार सभा घेण्यात आली होती। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक आहे। त्यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। गेल्या 15 दिवसांपासून भालके यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते। कालांतराने ते कोरोना मुक्त होऊन घरीही परतले, मात्र किडनीच्या आजाराने त्यांना उपचारासाठी पुन्हा दाखल करण्यात आलं आहे। गेल्या 3 दिवसांपासून त्यांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे। शरीर उपचाराला साथ देत नसल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आलंय। ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आजच्या घडीला 34,007 खाटा उपलब्ध असल्या तरी केवळ 6,000च्या आसपास रुग्ण आहेत। त्यापैकी बहुतांश रुग्ण घरीच उपचार घेत असल्याने 28,000हून अधिक खाटा या रिकाम्या असल्याचं समजतंय। दिल्ली, राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जाते। मात्र ठाणे जिल्ह्यात अशी लाट आली तर रुग्णांच्या उपचारासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध असल्याचं समजतंय।
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा रॅपिड अँटीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळांच्या अहवालानुसार 102 नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे। त्यानुसार अद्याप एकूण रुग्णांची संख्या 17,556 झाली आहे। दिवसेंदिवस जगभरात कोरोना व्हायरसचे रुग्ण संख्या ही वाढतच आहे। सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या 6,10,00,000वर गेलेली आहे। त्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ही 14,32,000वर पोहोचलेली आहे। भारतातही रोज संक्रमणाचे प्रकरण वाढतच आहे। वातावरणात गारवा वाढला आहे। अशा स्थितीत लोकांना सामान्य फ्लू होणं ही सामान्य गोष्ट आहे। कोरोना व्हायरस आणि सामान्य फ्लू याची लक्षणे काही प्रमाणात समान आहेत। वातावरणातील बदलामुळे वाढलेले आजार आणि कोरोनाचे संक्रमण यात खूप फरक आहे। त्यामुळे थंडीमुळे कोरोना होतो हा निव्वळ गैरसमज आहे। सध्या अनेक देशात विविध लस निर्मितीच्या क्षेत्रात असणाऱ्या कंपन्या आपल्या कोरोना विरोधातील लशीच्या मानवी चाचण्या करून घेत आहेत। त्यामध्ये भारतातही काही कंपन्यांच्या चाचण्या सुरू झालेल्या आहेत। यामध्ये आतापर्यंत राज्यातील विविध रुग्णालयात या चाचण्या करण्याचं काम सुरू आहे। त्यातच आता भारतात विकसित करण्यात येणारी स्वदेशी लशीच्या चाचण्या राज्य शासनाच्या सर जे समूह रुग्णालयात करण्यात येणार आहेत। या प्रकरणी सर्व कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झाली असून या मानवी चाचण्या आवश्यक असणाऱ्या स्वयंसेवकांची नोंदणी पुढील आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे। यापूर्वी या स्वदेशी बनावटीच्या चाचण्या महाराष्ट्रातील नागपुरात एका संस्थेत करण्यात आल्या होत्या। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने काळजी आणि खबरदारी घेण्याचे आवाहन करत नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत। या संदर्भात गृह मंत्रालयाने आदेश जारी केलेले आहेत। यानुसार नव्या मार्गदर्शक सूचना 1 डिसेंबर 2020 पासून 31 डिसेंबर 2020 पर्यंत लागू राहणार आहेत। केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेली मार्गदर्शक तत्वांची मुख्य लक्ष्य म्हणजे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखणं असं असणार आहे। काही राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या काही दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे। सणासुदीच्या काळात तसेच हिवाळ्यात कोरोनावर पूर्णपणे मात करण्यासाठी सावधगिरी बाळगणं आणि विशेष काळजी घेण्यावर जोर देण्याची आवश्यकता आहे। तसेच नियमांचं काटेकोरपणे पालन करणं ही आवश्यक आहे। कोवॅक्सिन या भारताच्या पहिल्या कोविड-19 लशीच्या तिसऱ्या टप्प्याची चाचणी सुरू झालेली आहे। दिल्लीतल्या एम्समध्ये ही चाचणी सुरू आहे। एम्सच्या डॉक्टर श्रीवास्तव यांनी त्याचा पहिला डोस यांना देण्यात आलेला आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये एम्समध्ये साधारण 15,000 स्वयंसेवकांना कोवॅक्सिनचा डोस दिला जाणार आहे। 4 स्वयंसेविकांना 0.5 मिलीलीटर डोसचे इंजेक्शन देण्यात आले। ते 2 तास निरीक्षणाखाली होते। पुढचे काही दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवले जाईल असं सांगण्यात आलंय। पहिल्या आणि 28व्या दिवशी प्रत्येकी 0.5 मिलीलीटरचा डोस दिला जाणार आहे। तिसऱ्या टप्प्यातील चाचणी ही 10 राज्यांमध्ये 25 शहरांमध्ये घेतली जाणार आहे। 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्वयंसेवकांवर चाचणी घेतली जाणार आहे। औषध नियंत्रण संचालकांनी भारत बायोटेकला तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी करण्यास परवानगी दिली आहे। यापूर्वी घेण्यात आलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे अहवाल एकत्रितरित्या DCGIला देण्यात आले। त्यामध्ये कोणतेही गंभीर प्रसंग आढळलेले नाहीत। सगळ्यात स्वस्त आणि प्रभावी असणारी लस ही ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकाने विकसित केलेली आहे। तिसऱ्या टप्प्यातील लस चाचणीत एक छोटीशी चूक झाली होती। त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे। चाचणीत सहभागी झालेल्या यामुळे चाचणीच्या डेटावर शंका निर्माण झाली आहे असं मत तज्ञांनी व्यक्त केलेलं आहे।
तर कोरोनासाठी लागणाऱ्या लशीचा संपूर्ण खर्च हा केंद्र सरकार उचलण्याची शक्यता आहे, तसं वृत्त एका वृत्तसंस्थेनं दिलंय। यासाठी आवश्यक निधीची तरतूद 2021च्या अर्थसंकल्पात करण्यात येऊ शकते। फेब्रुवारीच्या अखेरपासून लसीकरणाला सुरुवात होऊ शकते। गुरुवारी भारतात कोरोनाचे 44,000पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यामुळे प्रशासकीय पातळीवर चिंता वाढली आहे। सध्या देशात 92 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत, त्यापैकी 4.5 लाखांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत। तुर्तास टार्गेट कोरोनामध्ये वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्राच्या टार्गेट कोरोना या विशेष कार्यक्रमामध्ये अहमदनगरवरून कोविड योद्धा डॉक्टर गिरीश कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। गेल्या 30 वर्षांपासून एड्स बाधित मुलांसाठी स्नेहालयचं खूप मोठं काम आहे। एक राहत मिशन अभियान या कोरोना काळात त्यांनी सुरू केलं। 12 संस्था आणि गटांना मिळून हे राहत अभियान सुरू केलं गेलं। या कोरोना काळामध्ये स्नेहालय आणि या राहत अभियानचं काम खूप अतुलनीय आहे। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। खूप स्वागत आहे आपलं गिरीश कुलकर्णी। नमस्कार, धन्यवाद मला बोलवल्याबद्दल आपल्या संवादासाठी। या कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही खूप मोठं काम केलं। राहत अभियान याचं काम 40,000 स्थलांतरांना तुम्ही आधार दिला आणि यासोबतच नवं जे आव्हान कोरोनाचं येऊ घातलंय, दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर सुद्धा तुम्ही आता पुढे कसं काम करायचं याची रूपरेषा सुद्धा ठरवली आहे। याबाबतच आपण तुमच्याशी बोलणार आहोत। विस्तारानं सांगा, स्नेहालयचं काम, राहत अभियान कसं उभारलं गेलं, त्याला प्रतिसाद कसा मिळाला? नमस्कार मनोजजी, मला खूप आनंद होतोय की जय महाराष्ट्राच्या सगळ्या श्रोत्यांपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचता येतंय। स्नेहालय ही संस्था 1989 साली स्थापन झालेली आहे। मूलतः लालबत्ती भागातल्या महिला, त्यांची मुलं, पुढे HIV बाधित आणि अलीकडच्या मागच्या 25 वर्षांच्या प्रवासामध्ये मग झोपडपट्टीतली मुलं, महिला, त्याचबरोबर लैंगिक अत्याचारित महिला, बालमाता, अनवरस बेवारस मुलं यांचं पुनर्वसन अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमचं काम विस्तारत गेलं। मूलतः लोकाश्रयावरती स्नेहालयचं काम चालतं। 40,000 छोटे छोटे देणगीदार हे आमचा कामाचा मोठा आधार आहे आणि ज्यांच्यासाठी आम्ही काम करतो त्या देह व्यापारातल्या महिला, आमचे माजी विद्यार्थी, HIV बाधित, तृतीयपंथी, समलैंगिक गटातले लोक, असे सगळे लोक हे आमच्या संस्थेचे लाईफ मेंबर आहेत, विश्वस्त आहेत आणि या सगळ्या एका मोठ्या सामाजिक शक्तीसह मोठ्या सामाजिक प्रश्नांवर देखील एक संवेदनशीलता दाखवायचा आमचा प्रयत्न असतो। आणि ज्यावेळी समाजासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो त्यावेळी आपली कामं ही काही काळासाठी आपल्याला बाजूला ठेवून आपण ज्या समाजाच्या सोबतीनं काम करतो त्या प्रश्नांवर काम करावं लागतं। आणि त्यामुळे कोरोना हा सुद्धा आमच्यासाठी कामाचा एक मोठा विषय बनला, कारण ज्या मार्जिनलाइज कम्युनिटीज बरोबर आम्ही काम करतो त्यांच्या आयुष्यावरती अनेक आव्हानं या कोरोनानं उभी केलेली होती। आणि त्यामुळं आम्ही कोरोनाचं काम हे मार्चच्या 10 मार्च पासूनच सुरू केलेलं होतं। पहिले तर आम्ही देह व्यापारातल्या महिलांना त्यांचं देह व्यापार थांबवायला सांगितला, कारण एड्सच्या बाबतीत जसं या महिलांना जबाबदार धरलं गेलं तसं कोरोना प्रसाराच्या बाबतीतही सगळे लोक त्यांच्याच माथी दोष मारतील असं आम्हाला वाटलं। मग त्यांच्यासोबत काम करत असताना झोपडपट्ट्यांमध्ये आम्ही काम करतो। नगरमधल्या 8 झोपडपट्ट्यात 2000 मुलांबरोबर आणि जवळपास 1150 कुटुंबांसोबत आमचं दैनंदिन काम चालतं। आरोग्य, शिक्षण, आर्थिक सक्षमीकरण हे आमच्या कामाचे प्रमुख मुद्दे आहेत, उद्देश आहेत। तर मग या ठिकाणी सुद्धा लोकांना लॉकडाऊन सुरू झाल्यावर जेवण मिळत नव्हतं। आम्ही जवळपास 2 लाखावर लोकांना जे खरंच खूप समस्याग्रस्त होते त्यांना पहिले 1 महिना जेवण पुरवलं। त्यानंतर जे जेवणारे जे लोकांना किराणाची गरज होती, अन्नधान्याची गरज होती, थोडे रिमोट ठिकाणी राहत होते, त्यांच्यासाठी आम्ही त्या अन्नधान्याची व्यवस्था केली। आणि आमच्या लक्षात आलं की आपण एकट्याने काम करून चालणार नाही, हे मोठं देशासमोरचं, जगासमोरचं मोठं आव्हान आहे। म्हणून आम्ही सगळ्या सामाजिक संस्था संघटनांचं एक नेटवर्क अहमदनगर जिल्ह्यामध्ये उभं केलं आणि त्या नेटवर्क मध्ये आम्ही असंख्य संस्था, संघटना, समाजगट, विविध जाती धर्माच्या संघटना, तरुण मंडळ, महिला मंडळ, बचत गट यांचं सगळ्यांचं एक भक्कम नेटवर्क उभं केलं। आणि असं पाहिलं की मदत सगळ्या ठिकाणी पोहोचली पाहिजे आणि मदतीचं डुप्लिकेशन पण व्हायला नको। आणि म्हणून
माहिती शेअर करायची, असं करत एक मिशन राहत आम्ही राबवलं. पण नंतरच्या टप्प्यामध्ये कोरोनाचा फैलाव खूप वेगानं झाला, अहमदनगरमध्ये सुद्धा झाला. या काळामध्ये खूप वेगवेगळे टप्पे आपल्याला पाहायला मिळाले असेल. लोकांनी मदत सुद्धा केली नाही असाही एक काळ होता आणि नंतरचा काळ कार्यकर्त्यांची एक मोठी फौज महाराष्ट्रामध्ये सामाजिक संस्थांच्या माध्यमातून उभी झाली. आपले अनुभव सांगा की प्रशासनासोबत तुम्ही चर्चा करून, मार्ग काढून कोणकोणते उपाय तिथे केले, उपक्रम राबवले, त्याला प्रतिसाद कसा मिळाला, त्यावेळची परिस्थिती कशी होती, काळ कसा पुढे गेला? मिशन राहतचे खरंच 4 टप्पे होते. अगदी सुरुवातीला जानेवारीपासूनच लोकांचा रोजगार गेलेला होता. त्यांना रोजगार देणं हे एक आव्हान होतं. जेवण पुरवणं, कारण रोजगार गेलेला होता, घराबाहेर पडता येत नव्हतं. तर सुरुवातीच्या काळाला आमच्या समोर खूप कठीण आव्हान होतं. म्हणजे एक तर सरकारने सामाजिक कार्यकर्त्यांना काम करण्याचे कोणतेही पासेस दिलेले नव्हते, म्हणजे बाहेर फिरता येत नव्हतं. तर आम्ही अक्षरशः अँब्युलन्स मधनं लपून छपून, म्हणजे अँब्युलन्सला अडवत नव्हते फक्त, आमच्याकडे कोणते बिल्ले बॅचेस नव्हते आमच्या कार्यकर्त्यांकडे. तर आम्ही आमच्या सगळ्या संस्थांच्या अँब्युलन्स एकत्र केल्या. स्नेहालयाच्या 6 अँब्युलन्सेस, वेगवेगळ्या संस्थांच्या जवळपास 16 अँब्युलन्सेस असं एकत्र करून आम्ही अँब्युलन्सच्या माध्यमातून आम्हाला अन्नधान्य, तयार अन्न पोहोचवावं लागलं. कारण लोक अक्षरशः उपाशी होते 2 दिवस 3 दिवस. मला असं वाटतं की निदान सामाजिक संस्थांना, कार्यकर्त्यांना सरकारने बरोबर घ्यायला पाहिजे होतं. लोकांची भुकेची गरज, मूलभूत गरज आहे ती भागवण्यासाठी. पण मग आम्हाला चोरून लपून चांगलं काम करावं लागत होतं. आणि नंतरच्या काळामध्ये अन्नधान्याचा एक तुटवडा पडलेला होता, लोक बाहेर पडू शकत नव्हते. त्यावेळेला सुद्धा आम्हाला असंच जिथे कुठे गरज आहे त्या ठिकाणी जावं लागत होतं. बऱ्याच लोकांचे भाजीपाले विकले जात नव्हते, फळं विकले जात नव्हते. त्या लोकांची इच्छा होती की तुम्ही हे घेऊन जा, आम्हाला हे लोकांपर्यंत घेऊन जायचंय. आणि आमच्या शेजारचे पुणे, बीड, सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा लोकांचे कॉल येत होते. मग आमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची आम्ही मदत घेतली. कन्व्हिन्स केलं त्यांना की आम्हाला मुक्तपणे संचार करू दिला पाहिजे, तर लोक आपल्या घरामध्ये आम्ही स्वस्थ बसवू शकतो. त्यांनी परवानगी दिल्यावर आम्ही अन्नधान्य, भाजीपाला, फळं यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर केला. त्याचबरोबर ज्यांच्या एक विशिंग वेल नावाची संस्था आहे, आरती वकील म्हणून बाई आहेत, त्यांनी पण आम्हाला या कामामध्ये मदत केली. असंख्य संस्था, संघटनांनी मदत केली. पण या काळामध्ये रुग्णांची सोय लावणं हा एक फार मोठा प्रश्न होता. अर्थात. आणि गिरीशजी, एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली असताना देशामध्ये आता नवे निर्बंध लागू होतील की काय अशी परिस्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची काल आढावा बैठकही झाली. या बैठकीत सुद्धा वेगवेगळ्या उपाययोजना केल्या गेल्या किंवा सुचवल्या गेल्या. महाराष्ट्रात सुद्धा चिंतेचं वातावरण आहे. दिल्लीत कोरोनाचा फैलाव खूप वेगानं होत आहे. या पार्श्वभूमीवर तुम्ही जे गेल्या 8 महिन्यात काम केलेलं आहे त्या कामाला अनुसरून आता तुम्हाला काय वाटतं की नवी आव्हानं कुठली आहे, ती सामाजिक संस्थांनी कशी पेलायची आहे, तीही एक मोठं संकट तुमच्या समोर असणार आहे? मला असं वाटतं की मागच्या अनलॉक मध्ये, लॉकडाऊन मध्ये, या सगळ्या काळात 8 महिन्याच्या चुका केल्या त्या टाळल्या पाहिजेत. पहिली चूक म्हणजे सगळ्या सामाजिक संस्था, संघटनांना, कार्यकर्त्यांना, महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने गणेश मंडळ आहेत, प्रत्येक चौकात एक गणेश मंडळ असतं. ह्या सगळ्यांना एकत्र करून त्यांच्याशी संवाद करायला हवा आणि त्यांना त्यांची जबाबदारी नेमून द्यायला हवी. तरच एक मोठी सामाजिक शक्ती या कोरोनाच्या विरुद्धच्या दुसऱ्या लाटेमध्ये सरकारच्या सोबतीने उभं राहील. सरकारने जर नुसते निर्बंध लादले तर उपाशी लोक घरी बसू शकत नाहीत. बरोबर. म्हणजे तुमचं मत असं आहे की लॉकडाऊन करण्याची, टाळेबंदी करण्याची अजिबात गरज नाही, मात्र कठोर निर्बंध पाहिजेत. ते असे पाहिजेत की सिंगापूरमध्ये एका जर्नलमध्ये एक लेख प्रकाशित झाला आणि त्यात असं सांगितलं गेलं की 70% जरी मास्क वापरला गेला असता तरी 70% कोरोनाला आवर घालता आला असता. तुमचं निरीक्षण काय त्या भागातलं? लोक पाळतात, लोकांना मास्क वापरायला आणि हात स्वच्छ धुवायला, काळजी घ्यायला आपण शिकवलंय या 8 महिन्यांच्या काळामध्ये. म्हणजे सगळ्यांनी मिळून, माध्यमांचा तुमचा रोल याच्यात खूप महत्वाचा होता. सगळ्यांमुळे हे शिकलेले आहेत लोक. मला असं वाटतं की खरी गरज आहे की लोकांना घरी बसवायचं असेल तर लोकांच्या भुकेची सोय करायला पाहिजे, तर लोकांना आपण घरी बसा म्हणू शकतो. मागच्या लॉकडाऊन मध्ये आम्ही गिव्ह इंडिया सारख्या संस्थेच्या मदतीने 3000 लोकांना, कुटुंबांना प्रत्येकी 5-5 हजार रुपये दिले आणि त्यांना नवे व्यवसाय पण काढायला सांगितले त्यात. कारण लोकांना नुसतं घरी बसवता येणार नाही, मला माहिती आहे. तर तशी उपाययोजना काहीतरी करायला हवी. बरं, आता लशीकरणासंदर्भामध्ये सुद्धा जगात खूप वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरू आहे. येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये लस उपलब्ध होईल असं भारत सरकारकडून सांगण्यात येत आहे. जगात ही फायझर नावाची कंपनी आहे किंवा स्पुटनिक व्ही आहे रशियाची,
किंवा भारत बायोटेक भारतामध्ये ते सुद्धा वेगवेगळ्या देशांची चर्चा करून उपाययोजना राबवण्याच्या भूमिकेत आहे. असं असताना लसीकरणाचा टप्पा नेमका किती कसा असावा, कसं राबवलं जावं, आपल्या काही सूचना स्नेहालयातर्फे किंवा या मिशन राहत अभियानातर्फे? काल जे जाहीर झालं, सिरम इन्स्टिट्यूटने जाहीर केलं की 250 रुपयाला एक डोस मिळणार आणि 2 डोस प्रत्येकाला घ्यायचे. तर मला असं वाटतं की ही लस मोफत मिळायला हवी आणि जेवढ्या जे सरकारी यंत्रणा आहेत त्यांच्या बरोबरीने या सामाजिक संस्था संघटनांना सुद्धा यामध्ये सहभागी करून घ्यायला हवं लोकांच्या लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये. त्याच सिरम इन्स्टिट्यूटच्या लोकांशी संवाद असतो आमचा चालू. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की बीसीजीची लस 15 ते 60 वयोगटातल्या लोकांना जर टोचली तर त्यामुळे मृत्यू दर कमी होऊ शकतो. करोनाची लस नाही येते, परंतु त्याच्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि मृत्यू दर कमी होईल, कारण फुफ्फुसांचा संसर्ग, निमोनॅटिक संसर्ग हे कमी होऊ शकतात. तर मला असं वाटतं की ती मोफत आहे लस. आज एक खाजगीत पण 10 रुपयाला ती लस मिळते. 70 रुपयाच्या वायलमध्ये 10 लोकांची ती लसीकरण होऊ शकतं. तर असे उपाय तातडीनं सुरू करायला हवे. आपण वाट कशाची पाहतो आहोत? बरोबर. दुसरं महत्वाचं म्हणजे स्नेहालय खूप वेगवेगळे उपक्रम राबवत आली आहे गेल्या 30 वर्षांपासून. त्यांच्या कामाचा व्याप पसारा हा खूप मोठा आहे. या कोरोनाच्या काळात स्वतःच्या संस्थेला सांभाळण्याचं एक खूप मोठं आव्हान हे प्रत्येक सामाजिक संस्थेसमोर होतं. ते आव्हान पेलून तुम्ही या मिशन राहत अभियानाची सुरुवात केली आणि ती यशस्वीपणे हे अभियान राबवलं. आता मला सांगा, संस्थेसमोर कोणती आव्हान आहेत का? संस्था कशी गेली या काळातनं? संस्थेने एक कठीण काळाचा सामना केला, कारण आम्ही आमच्या एकाही लाभार्थ्याला घरी पाठवलं नाही. म्हणजे आमच्या संस्थेतले 400 मुलांची आम्ही जेवण खाण राहण्याची सोय केली आणि त्यांच्या बरोबरच ज्या आमचे लाभार्थी आहेत, ज्या लालबत्तीतल्या महिला, झोपडपट्टीतले लोक, यांना आम्ही टिकवलं आणि त्यांना चरितार्थाची पर्यायी साधनं द्यायचा सुद्धा प्रयत्न केला. तर आमच्यासाठी हा खूप कठीण काळ होता. अन्नधान्याची मदत उपलब्ध होते समाजातनं, पण आज आमच्याकडे 300 सेवाव्रती आहेत, म्हणजे अल्प मानधनावर काम करणारे कार्यकर्ते आहेत. मला असं वाटतं की त्यांच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. 8 महिने ते जगले, आता कमी पगारात लोक काम करतायत, त्यांची कुटुंब जगली तर ते अनेकांना मदत करणार आहेत. तर समाजातून मदतीचे हात हवे आहेत. अर्थात गिरीश कुलकर्णी, स्नेहालय आणि मिशन राहत अभियानाच्या माध्यमातून अत्यंत मोठं काम अहमदनगरमध्ये आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपण केलेलं आहे. आपल्या कामाची नोंद म्हणूनच जय महाराष्ट्रानं टार्गेट कोरोना या विशेष कार्यक्रमात घेतली आहे, कारण आपल्या अनुभवाच्या सोबतीनंच कोरोनाला खऱ्या अर्थानं टार्गेट करता येणार आहे. पुढच्याही काळात आपल्याला त्याला टार्गेट करायचं आहे. खूप धन्यवाद गिरीशजी, खूप धन्यवाद आपले. धन्यवाद, थँक्यू. जय महाराष्ट्राच्या टार्गेट कोरोना या विशेष कार्यक्रमामध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. पुन्हा आपण भेटूया एका नवीन कोविड योद्ध्यासह आणि त्याच्या कामासह.